हाय गाइज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज उद्या म्हणता फायनली मी जिम लावलेली आहे. आज उद्या म्हणत इतके दिवस लांबत गेले आहेत, पण फायनली मला दिवस उजळला आणि मी जिम लावले. आज माझा दुसरा दिवस आहे जिमचा, कारण पहिल्या दिवशी तुम्ही काय ब्लॉग बनवू शकले नाही. आज सेकंड डे आहे. वर्कआउट काय जास्त नव्हतं, नॉर्मलच वर्कआउट होतं, कारण दुसरा दिवस असल्यामुळे. आता उद्यापासून रुटीन होणार. आता 2 दिवस झालं कार्डिओ वगैरे करताय, कार्डिओ वॉर्मअप वगैरे. बाकीचं आता उद्याला सांगतील ट्रेनर, कारण सध्या कसं आहे नवीन आहे, त्यामुळं जास्त वर्कआउट पण सांगत नाहीत आणि काहीच नाही, फक्त नॉर्मली सांगते सर्वच गोष्टी. आता उद्याला होणार प्रॉपर वर्कआउट. तर ब्लॉग कंटिन्यू बघा, पूर्ण ब्लॉग येतील आपले जिमचे आणि डेलीवाले पण, म्हणजे डेली रुटीनचे पण, की रूमवर काय करते काय नाही ठेवायले पण पूर्ण ब्लॉग येतील. तर त्यासाठी प्लीज आपले ब्लॉग कंटिन्यू बघा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला आता जाते रूमवर आणि समोरचं दाखवते मी तुम्हाला रूमवर गेल्याच्या नंतर. खूप जास्त हेअर फॉल होत आहे, खूप जास्त. अजिबातच डोक्याला केस राहणार नाही. मजाक नाही करताय, खरं ते सांगताय. बरं मला वाटेल मजाक करताय. जेव्हा जेव्हा केस विंचरल ना तेव्हा अशी. गाईज, मला ना हेअरफॉल खूप जास्त होत आहे, खूप अतिप्रमाणामध्ये. त्यामुळे आज मी बनवणार आहे होममेड ऑइल. त्यासाठी मी झेप्टोवरून काही सामान बोलवलं आहे, ते मी दाखवते तुम्हाला काय काय बोलवलं ते. मेथी, रोजमेरी लिव्स, कढीपत्ता, कलोंजी, पॅराशूट ऑइल. सर्वात अगोदर एका बाउलमध्ये सर्व तेल काढून घ्यायचं. ही 100 ml ची बॉटल आहे. आता मी 100 ml चंच बनवते. आता तुम्ही बघा तुम्हाला किती बनवायचे ते. सर्वात अगोदर बाउलमध्ये तेल काढून घेतलं. त्यानंतर थोडीशी कलोंजी, थोडीशी मेथी, रोजमेरी लिव्स, थोडासा कढीपत्ता आणि नंतर कांदा, हे सर्व एकत्र टाकून घ्यायचं. ऑइल गरम झाल्याच्या नंतर, आता आपलं ऑइल गरम झालं आहे, याच्यामध्ये हे सर्व इन्ग्रेडियंट्स टाकून घेऊया आपण. ऑइल गरम झाले, आता हे सर्व आपण टाकून घेऊया यामध्ये. रोजमेरी लिव्स, त्यानंतर कलोंजी आणि मेथी, लगेच कढीपत्ता आणि कांदा पण टाकून घेऊ. आता याला 5 ते 10 मिनिट म्हणजे हे करून घ्यायचं, चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं, बॉईल करून घ्यायचं. आणि त्यानंतर मग एका गारणीने किंवा कपड्याने तेल गाळून घ्यायचं. सॉरी गाईज, तेल गाळायच्या वेळेस मला लक्षच नाही का मला ब्लॉग शूट करायचा आहे, तर जाऊ द्या, मी आता दाखवते. अशा प्रकारे गाळणीने तेल गाळून घ्यायचं पूर्ण व्यवस्थित. आणि त्यानंतर जी आपली बॉटल होती तेल ओतलेली रिकामी बॉटल, ही वाली खाली बॉटल, या बॉटलमध्ये हे तेल भरून ठेवायचं. अशा प्रकारे झालं आहे आपलं होममेड तेल. आता बघूया, मी पण दुसऱ्यानेच मला सजेस्ट केलं आहे की हे लावल्याच्या नंतर हेअरफॉल नाही होणार म्हणून. बघू आता नक्की उपयोग होणार का नाही होणार. जर रिझल्ट जाणवला तर मी तुम्हाला 100% सांगेल की बा रिझल्ट जाणवतोय आणि तुम्ही पण ट्राय करा म्हणून.